रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अनिल वाघ. रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपली ओळख काय? ओंकार शिवाय भोसले, राहणार सरकुली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. सध्या आपला किती एकरा प्लॉट आहे? आपला सध्या 4 एकर प्लॉट आहे. 4 एकर प्लॉट. ही आपण ते रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरली, हां, ती केव्हापासून वापरली? मी आता आपण पहिल्यांदाच म्हणजे पहिलेच वर्ष आपल्या बागायचं मी धरायचं. मग पहिल्यांदाच आपण आपल्या जोडीदाराने धरलेली आधी बरं त्यानं वापरला. त्याला रिझल्ट आले, आपण वापरला, आपल्याला रिझल्ट आला चांगला. बरं, म्हणजे तुमच्या जोडीदारानं वापरलं, नंतर तुम्ही वापरत आहे विश्वास ठेवून. हां. बरं, हे जे तुम्ही प्रोडक्ट वापरलं त्यात काय काय वापरलं तुम्ही? आपण रामा ॲग्रोचं बायोसमृद्धी, निमकरंज, फ्रूट मॅजिक. बरं, जसे सगळेच प्रोडक्ट बऱ्यापैकी तुम्ही वापरलेत. पाणी किती तारखेचं फोडलं, म्हणजे किती तारखेचं पाणी याला? पाणी आपलं सध्या 20 जानेवारीच आहे की. 20 जानेवारी. हां. आणि 20 जानेवारीला पाणी पडल्यानंतर सुरुवातीला कुठले प्रोडक्ट वापरले तुम्ही? सुरुवातीला आपण मुळी चालासाठी मुळीवर काम केलं. निमेटोडला निमकरंजन कापूर निमेटोडसाठी सोडला पहिल्यांदा. परत मग आपण हाय रूटनुसार काय रामा मॅजिकच्या शेड्यूलनुसार आपण वापरत गेलो. ओके. सुरुवातीला काय कंडिशन होती बागेची, सांगशाल का? म्हणजे काय सुरुवातीला म्हणजे असं पानगळ झाली नव्हती, म्हणायची असं निघणार नाही, कळी म्हणजे कळी निघणार का नाही हे सांगत नव्हते हां. शेतकरी. मी असं एखादा मी असं शिदिकलं म्हणलं असता निघणार नाही कळी असं, होय. पण कळी निघली. आपल्याला रिझल्ट बरं, चांगला. रामा ॲग्रोटेकचे औषध वापरून कळी निघली. 100% विश्वास आहे का तुमचा? होय होय, 100%. 100%. एक नंबर. तुम्ही सुरुवातीला म्हणजे आता साधारण आता जी सेटिंग झालं त्याच्यामध्ये काय गळ वगैरे झाली का? नाही, आपण शेड्यूलनुसार वापरल्यामुळं काय अडचण नाही. कसं सेटिंग लागले दाखवतो? स्टंपवर पूर्ण का म्हणजे काडीवर माल काय आहे? आपला पूर्ण माल जबरा साईज एकसारखे सगळे, काय रोग नाही काय नाही. एवढ्या टेम्परेचरला झाडं कुठे हे झालेत का, म्हणजे असे नरमलेत का? नाही नाही, कशी आहेत झाडं म्हणजे? झाडं आहे ती एक नंबर. आणि फवारणीसाठी तुम्ही काय वापरलंय? फवारण्याला काय आपलं नेमकरंज हे तेल्या, डांबऱ्या, कुजव्या, मुळकूज कुठं काय? नाही नाही, काय नाही काय नाही, एक नंबर रिझल्ट आहे. साधारण एक सरासरी किती सेट आहे म्हणजे हे? सरासरी आता आहे ती की 100 plus. हां, 100 प्लस. 180, 90, 100 आहे. हा. समाधान आहे की एकंदरीत? होय, समाधानी, एक नंबर, काय नाही रिझल्ट. तुम्ही वापरू शकता काय एखाद्या शेतकऱ्यांना काय सांगता म्हणजे एकंदरीत? शेतकऱ्यांना काय चांगला आहे रिझल्ट. वापरल्याशिवाय बी कळत नाही, वापरून बघा एखादा. वापरून बघा. ह्याच्या अगोदर पण तुम्ही थोडा रासायनिकवरती प्रयत्न केला. रासायनिकमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आणि तफावत काय जाणवली तुम्हाला? रासायनिक म्हणजे जरा कसं रोगाला बळी पडते झाडं. आता बघण्यात भेटते आपल्या बागा, रोगाने जाते. रोगाला लई जाते ते बळी. सुरुवातीला रामा ॲग्रोटेकवरती विश्वास होता का? रामा ॲग्रोटेकमध्ये जोडदारानं वापरलेलं आपल्या, हां. त्यामुळं त्याला रिझल्ट आल्या म्हणलं आपण बी काय बघावं म्हणलं, वापरून बघा. आपल्यालाही रिझल्ट आला. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं पाणी सोडल्यापासून पूर्ण शेड्यूल हे रामा ॲग्रोटेकचं वापरले. सध्या माल हिरव्यात पडला आहे, तोपर्यंत एक नंबर माल आहे, क्वालिटी पण एक नंबर आहे. आणि सध्या झाडावर 100, 80, 90 प्लस सेटिंग झाली आहे. तर तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट वापरू शकता. हां, इथून पुढं पण आपण सध्या साईजवर वगैरे चांगलं काम करणार आहे आणि प्लॉट हा कडेवर नेऊन सक्सेस करून देणार आहे. सध्या आता इथून पुढं आपण त्याला बायोसृष्टी, कॅल्शियम, बोरॉन मिक्स देणार आहे आपण. साईजर वगैरे ऑल सगळं प्रोडक्ट. शेतकऱ्यांना काय सांगचाल जी डाळिंबाग आणतात, चांगली 2-2.5 वर्ष जपतात आणि पुन्हा त्यांचं किंवा काय यश नाही ह्याच्यामध्ये, त्यांना काय सांग? नाही, शेवट पर्याय एकदा करून बघायला पाहिजे शेतकऱ्यांनी. एकदा विश्वास ठेवा पाहिजे, बघायला पाहिजे. मी माया तर बघण्या दृष्टिकोनानं माये देखील असे म्हणजे सुरुवातीला मला विश्वास नव्हता. लोकही म्हणली नाही निघणार नाही. बघितल्यावर प्लॉट ही बघायला यायची आधी, मग पानगळ बी झाली नव्हती. आपलं बायोसृष्टीचं समृद्धी एक नंबर रिझल्ट आहे ह्या कळीसाठी. आपण चांगलं काम करते कळीला, एक नंबर. शेतकऱ्याच्या हिताचं आहे का असंच आहे? शेतकरी हितच आहे, चांगला आहे रिझल्ट, चांगला आहे ह्याचा. तर शेतकरी मित्रांनो, हे आपलं आहे पहिलं शूटिंग. इथून मोरे पण आपण दुसरं शूटिंग हार्वेस्टिंगला घेणार आहे. आणि दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद.